मी आज करवंदाचं लोणचं बनवणार आहे। ही मी 1.5 किलो करवंद घेतलेली आहेत। मी रात्रभर मीठ घालून भिजत ठेवलेली होती। आता याचे मी पाणी काढून टाकणार आहे। हे बघा, हे आता मी पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे। आणि हे मी भिजत का घालावी लागतात आपल्याला, तर ह्याच्यामध्ये डिंक असतो, म्हणून रात्रभर पाण्यात मिठाच्या पाण्यात भिजत घालून ठेवलेली होती। मी याची आता मधून चीर काढून घेणार आहे सगळ्या करवंदांची। हे बघा, हे असे आता चीर पाडायचे आहेत। 2-2 चीर पाडायचे असे, म्हणजे याच्यामध्ये चांगलं मीठ मुरलं जाईल। मीठ मसाला वगैरे आपण लोणचं बनवणार ना, ते आतपर्यंत जाईल, म्हणून असे चीर पाडून घ्यायचे आहेत आपल्याला। मी आता ह्याला करवंदाला चिरा काढून घेतलेले आहेत। आता मी ह्याच्यामध्ये 2 चमचे, मोठे 2 चमचे मी मीठ घालणार आहे। हे आता आपल्याला 4 ते 5 तास आपल्याला ठेवायचे आहे मीठ लावून। असं चांगलं त्याला मीठ म्हणजे आतमध्ये मुरलं पाहिजे मीठ चांगलं। असं आता लावून ठेवते मी। हे बघा, करवंदाला मीठ लावून 5 ते 6 तास झालेले आहेत आणि याच्यामध्ये पाणी अजिबात सुटलेलं नाहीये। पाणी जर सुटलं असतं तर मी ते काढून टाकलं असतं, पण पाणी बिलकुल सुटलेलं नाहीये। मी आता गॅस चालू करून 300 मिलीग्राम तेल तापत ठेवलेलं आहे। ते जरा चांगलं कडकडीत करायचं आहे आपल्याला। मी आता तिकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि हे आता आपण लोणच्याचं साहित्य बघूया। 100 ग्राम मी याची राईची डाळ घेतलेली आहे। 4-5 चमचे मी मसाला घेतलेला आहे। तुम्हाला जर कंपनीचा मसाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता। मी हळद घेतली आहे 1/2 चमचा हिंग घेतला आहे आणि मेथी घेतली आहे मी 2 चमचे आणि मीठ घेतलंय मी थोडंसं, कारण काय त्याच्यामध्ये मीठ मुरलेलं आहे भरपूर प्रमाणात, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये मीठ थोडंसंच घालणार आहे मी। तेल आता चांगलं हे बघा गरम झालेलं आहे। मी आता गॅस बंद करते आणि थोडा वेळ थंड करत ठेवते, कोमट करत। हे बघा, आता तेल थोडं कोमट झालेलं आहे। एकदम कडकडीत पण नाही आहे आणि एकदम थंड पण नाही, मीडियम आहे। कारण हे डाळीमध्ये थोडं गरम तेल टाकलं म्हणजे कोमट असं टाकलं ना की चांगली आतमध्ये डाळ शिजली, म्हणजे आतमध्ये मुरलं जाणार सगळं तेल। हे बघा, पूर्ण असं ते मिक्स करायचं आहे आपल्याला। हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। मी आता याच्यामध्ये करवंद सोडते। हे बघा, हे असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, करवंदाचं लोणचं आता चांगलं तयार झालेलं आहे। हे आता 4 ते 5 दिवस चांगलं मुरत ठेवायचं आहे। हे बघा, छानपैकी झालेलं आहे। हे बघा, करवंदाचं लोणचं तयार झालेलं आहे। हे मी जवळजवळ 5 दिवस मुरत ठेवलेलं होतं आणि हे लहान मुलांना वगैरे खायला छान लागतं, आवडीने खातात मुलं।